प्रतिनिधी वेदांत नेब यांनी विधिमंडळ परिसरामध्ये कैलास पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे. पाहूयात. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आहेत. कर्जमाफीबद्दल उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. या सगळ्या संदर्भात काय सांगायचं, कारण काही निकष आहेत, ते सगळ्याची पडताळणी ते केली जाते. एक मुख्यमंत्र्यांनी आज एक चांगली गोष्ट केली की सुरुवातीला जे 1900 कर्जमाफी जे वगळे होते शेतकरी त्यांना परत देऊ, सगळ्यांची मागणी होती, शेतकऱ्यांमध्ये रोष होता आणि तो रेग्युलर आणि जे प्रोत्साहनपर अनुदान आहे याबाबतही काही सूट दिलेली आहे. पण मला अजूनही सगळ्यांना अपेक्षा होती की तारीख सांगते, त्याला काही वेळ लागेल तेच कळत नाही आहे. म्हणजे 30 जूनची तारीख 5 जुलै झाली, 5 जुलैची आजही तारीख सांगितली गेली नाही. कर्जमाफी देंगे की तारीख नाही बताएंगे असं काम झालं. बरं, पुन्हा एकदा ऑपरेशन 3.0, काही 10 आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात, त्यांच्यासोबत बैठक झाली, काही जण तयार आहेत, त्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. माझं काय म्हणणं आहे, ह्या चर्चा करणाऱ्यांनी, ह्या चर्चा पसरवणाऱ्यांनी महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. एका बाजूला महापूर आला, एका बाजूला बोगस बियाण्याचा प्रश्न आहे, एका बाजूला पेरणी नाही झालेली. अशा प्रश्नांकडे लक्ष द्यावं नाही. पण काही जणांना परत कॉन्टॅक्ट केला जातोय, कारण जे आमदार, त्यांना 15 आमदार हवे आहेत, तर ते काय पुन्हा एकदा खासदारांसारखं आमदारांना संपर्क साधला जातो. माझं मत स्पष्ट हे आहे की सरकारमध्ये जी लोक बसलेली त्यांचं स्पष्ट बहुमत आहे. तुमच्यासोबत जे आमदार आहेत, सदरी पक्षात माझ्या माहितीप्रमाणे 230 आमदार आहेत, त्यांना न्याय देता आला तर बघा. त्याच्यामुळे हे होते आमदार कैलास पाटील, त्यांनी विस्तृतपणे ऑपरेशन 3.0 त्यासोबतच कर्जमाफी संदर्भात जे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं त्या